होता जीवा म्हणून वाचला शिवा. एका चेहऱ्याने स्वतःचं मरण स्वीकारून स्वराज्याचा श्वास वाचवला. ते होते वीर शिवा काशीद. 1660 पावसाळी काळ आणि पौर्णिमेची रात्र. पन्हाळगड शत्रूंनी वेढलेला होता. शिवराय गडावर अडकले होते. सिद्धी जव्हारचा विळखा श्वास घ्यायलाही जागा देत नव्हता. तेव्हा गडावर एक हालचाल झाली. एक विचार उदयास आला की महाराजांसारखा चेहरा असेल तर फसवणूक होऊ शकेल का. त्या क्षणी नाव घेतलं गेलं, शिवा काशीद. एका लोहाराचं कष्टकरी बाळ, चेहरा साधा पण नजरेत वाघाचं पळ. त्याला बोलावलं गेलं, योजना समजावून सांगितली गेली. ते ऐकून एक शब्दही विचारला नाही, फक्त मान हलवली. कारण त्याच्यासाठी ती योजना नव्हती, तो तर तेवढा क्षण शोधत होता जिथं मरण सुद्धा शिवरायांसाठी अर्पण करता येईल. रात्र झाली, आकाशात विजा चमकत होत्या आणि गडातून 2 पालख्या बाहेर पडल्या. एकीत होते स्वराज्याचे शिल्पकार आणि दुसऱ्यात त्या सावलीतलं बलिदान. काळ पुढे सरकला, शत्रूला सुगावा लागला. मलकापुराजवळ एक पालखी थांबवली गेली. शिवा बाहेर ओढला गेला. म्हणाले, शिवाजी महाराज. त्या चेहऱ्यावर शांततेचा एक लखलखता प्रकाश होता. कदाचित तो क्षणी स्वतःला सांगत असेल, हे शेवटचे क्षण आहेत, पण माझं मरण ही जिंकलेली लढाई आहे. वार सुरू झाले, शरीर रक्तानं माखलं गेलं, पण चेहरा तो मात्र अखंड तेजाने झळकत राहिला. शिवा गेला, पण त्याच्या मृत्यूतून शिवाजी महाराजांचा उदय झाला. तो एक चेहरा होता, पण त्या चेहऱ्याने इतिहास घडवला. शिवा काशी, ज्याने स्वराज्यासाठी मृत्यूला अंगावर घेतलं आणि तो अमर झाला. म्हणून तर इतिहासात एक वाक्य अजरामर झालं, होता जीवा म्हणून वाचला शिवा.